ऑब्जेक्शन्स आणतो मंत्री महोदयांच्या आणि त्यांच्याकडनं उत्तर अपेक्षित करतो की आपण महात्मा बसवेश्वर महामंडळ निर्माण केलं, लिंगायत समाज वंचित राहू नये, त्यांनाही मदत व्हावी, त्यांनाही आपण भरीव सहकार्य करावं म्हणून. पण आज त्या महामंडळाच्या कामकाजाची परिस्थिती अशी आहे की तिथं गेल्यानंतर त्याच्या बेनिफिटसाठी म्हणून अर्ज केल्यानंतर ओबीसी हा विषय प्रकर्षाने येतो. ॲक्च्युली त्याच्या घटनेत तसं नाही आहे, त्या महामंडळाच्या घटनेत. पण हे अधिकारी आपल्या परीनं हा आगाऊपणा करतायत आणि त्यामुळं ह्या समाजाला आज खरोखर एक 2 किंवा 3%च त्यात ओबीसी आपल्याला दिसून येतील, तर बाकीचा सगळा समाज वंचित राहतो. त्यामुळं त्या महामंडळाचे जे कोणी MD असतील, चेअरमन असतील, या सगळ्यांची एक संयुक्त बैठक बोलावून कालच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना या समाजातल्या लोकांनी मिळून त्या ठिकाणी निवेदनही दिलेलंच आहे. तर आपल्या परीनं ह्या महामंडळाचं सुसूत्रीकरण करून लिंगायत समाजाला पूर्णपणानं त्याचा फायदा देता यावा, या दृष्टिकोनातून आपण कार्यवाही ठेवावी अशी आपल्या माध्यमातून मी विनंती करतोय. माननीय मंत्री महोदय. सभापती महोदय, हा जरी स्कोपच्या बाहेरचा प्रश्न असला तरी 2024च्या पहिले जे काही महामंडळाची स्थापना झाली किंवा ज्यांची घोषणा केली गेली त्या सर्व महामंडळांना काय काय अधिकार प्रदान करायचे किंवा त्यांचा रुटीन कसं वर्क असलं पाहिजे या संदर्भामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत. आताही आमच्याकडे 1-2 महामंडळाची आणखी मागणी आहेत. खाटीक ढोर समाज आहे, तो हिंदूमध्ये येतो, त्यांनाही सुद्धा त्यांचंही महामंडळ करायचं आहे. आणि हे जे बसवेश्वर महामंडळाच्या संदर्भामध्ये आहे, निश्चितच त्यांची बैठक मी अधिवेशनाच्या पूर्वी लावतो आणि यावर योग्य तो निर्णय घेऊ. प्रश्न क्रमांक